खऱ्या अर्थानं एक फेमस छाया आहे आणि त्यांचा आवाज आपण ह्या ठिकाणी ऐकत होतो. परंतु थोडा मैदानाकडे जायचंय. क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट, एकच राडा बैलगाडा आणि क्रिकेट, हे दोन खेळ असे मित्रांनो युवाच्या डोक्यामध्ये बसलेत ना की बऱ्याचशा ठिकाणं बैलगाड्याची शर्यती पाहतोय, बऱ्याचशा मैदानामध्ये क्रिकेटची स्पर्धा आयोजन केली जातोय आणि चांगला खेळ जणू काही ही क्रिकेटची पंढरी आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये एक चांगले आयोजन केले जातोय. टॉस जिंकलाय माडपाई माडप टीमनं आणि काय घेतलं क्षेत्ररक्षण, या क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी पाचारण केलंय. प्रिया 11 सुकापूर टीमला आज जिंकणं फार क्रमप्राप्त असणार आहे. सुकापूर टीमला प्रिया 11 टीम सुकापूर आणि दरम्यान माडपाई माडप याच्यामध्ये क्रिकेटचा बॅटल आपण पाहतोय. टॉस जिंकल्याच्या नंतर मात्र क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलाय माडपाई माडप टीमनं आणि फलंदाजी आमंत्रण केलं. एक मॅच हारलंय ते खऱ्या अर्थानं प्रिया 11 सुकापूर टीम. सलामीची जोडसागा मैदानामध्ये आले सुदाम आणि राजेश. सुदाम दादा थोडंसं दडपण असणार आहे, परंतु दडपणाला न घाबरता फ्री माइंड जर का आपण खेळलात तर सामन्यामध्ये चांगला असा टार्गेट सेट केला जाईल. जर थोडा प्रेशर नाही घेतला तर कुठेतरी मात्र विकेट ही आपल्याला गमावी लागेल. तर गोलंदाज शैलेश सागर सागर माडपाई माडप टीमचा गोलंदाज गोलंदाज ट्रॅकवर येतो सागर. तर सागर गोलंदाज ट्रॅकवर पिवनचा पहिले षटक हाताळण्याकरता सज्ज. स्ट्राईक वरती फलंदाज सुदाम आणि राजेश. जोडसागर मैदानामध्ये आपण पाहतोय प्रिया 11 सुकापूर टीमची यस चॅम्पियन आणि रनर अप यांच्यामध्ये क्रिकेटचा बॅटल. यस माडपाई माडप ही गत वर्षाचा चॅम्पियन टीम आहे, तर रनर अप विनर ठरणारी टीम आपण पाहतोय सुकापूर टीमला. सुदाम होता त्या टीम मध्ये, असं क्षमस्व सुदाम होता त्या टीम मध्ये असं कॅल्क्युलेशन आमच्याकडे येतोय. परंतु सुदाम आता मात्र कुठेतरी बघा आपल्याला सुकापूर टीम मधून खेळण्याकरता आमंत्रण केलंय. गोलंदाज सागर पिवनचं पहिले षटक हाताळण्याकरता सागर येतो. स्ट्राईक वरती सुदाम नाठेला राजेश. प्लीज जरा स्पीडअप करा, पंचांना विनंती असणार आहे, जास्त अवधी देऊ नका. सुनीलजी मुकडे असतील, आमचे टीके कुरगुळे सर असतील, टाइम अलर्ट केलाय. एस कव्हरला चेंडू, पहिला चेंडूला सुदामने दणकन दाखवलं. बॅकवर्ड डीप पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावर मारला. प्रेक्षणीय दाजेदार कॉलेजदार सुपर डुप्पर पहिला येतोय चौकार. ठीक आहे नोबल. एस नोबल. सागर दादा काय केलं भावा, लाईन बिघडली. उघड्या डोळे पहाणे पुढचा चेंडू असणार फ्रीटचा फायदा घेतला जाणार का. सुदाम पहिल्या चेंडूला फायर केलं, चेंडूला आला मोठा फटका. एस 1:02 पहिला चेंडू पडलाय. 20 मिनिटाच्या आतमध्ये पोलिंग समाप्त व्हायला पाहिजे. फीट होता सुदाम दादा विदाउट फुटवर खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र नटरा स्टाईल मध्ये मारण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता सुदाम या फलंदाजानं, कारण हा फीट होता. सागरनं मात्र सुरक भन्नाट वेगाने चेंडू फेकला. सरळ डॉट चेंडू जातोय. डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. थोडा टाइमपास नकोय. सुदाम एका बाजूला राजेश, दुसऱ्या बाजूला स्ट्राईक होते सुदाम, नॉस्ट्राईकला राजेश. तो कोणत्या ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय सागर. माडपाई माडप टीमचा सागर ओव्हर द विकेट मारा. पुढचा चेंडू सुदाम या सुरेश फटका खेळला. ऑन साइडला चेंडू मात्र डीप मिड विकेटला निघून चाललाय. 1 बाउंड 2 बाउंस बाउंड्रीच्या बाहेर आहे तो चौकार. डीजे
नक्कीच लाखात एक आयोजन आहे आमच्या कमिटीचं. लाखात नव्हे तर करोडात एक आयोजन केले. तिसरं पर्व आणि तिसऱ्या पर्वामध्ये काय आपण पाहतोय क्रिकेटला 9 धावसंख्या होते या स्कोर कार्डवर. पहिले षटक प्रगतीपथावर चालू आहे आणि 9 धावसंख्या झाले स्कोर कार्डवर. प्रिया 11 सुकापूर. पुलचा फटका सक्सेसफुल ठरला जातोय काय? यस, हुकचा फटका आहे. चेंडू निघून त्याला डीप फायर एक बाउंड्रीच्या बाहेर येतोय चौकार आणि चौकाराची सण धावसंख्या होते या तब्बल स्कोर कार्डवर 13. डीजे थँक्यू. डीजे हिरवी कॅप जे आमच्या समोर आहे त्यांना विनंती असताना की बाईकचा आरसा जो आहे ना तो चमकते थोडा त्याला फिरवा. यस, तुम्हाला विनंती असणार आहे. एकदम शेवटची बाईक आहे तिकडे पलीकडे. नाही तो नाही इकडे. हा यस यस, पाठीमागा अजून तो उभा आहे बघा समोर. निळा टी शर्ट ज्यांनी घातलाय तो उभा आहे त्यांच्या माग. सुरेख फटका बरोबर गॅप जाळीमध्ये पकडलाय. जाळ लावलं होतं त्या जाळ्यामध्ये पकडलं जातोय फलंदाज सुदाम याला आणि पहिला विकेट येतोय. बॅक टू टेक आउट 13व्या अंकावर. डीजे प्रिया 11 सुकापूर टीमचा एक विकेट बॅक टू टेक आउट झालाय. 1 डाऊनला फलंदाज जातोय अजय मॅन फ्रॉम खांदा. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना सातत्यानं आपल्या गावाकडून म्हणजे खांदा टीमकडून खेळताना पाहिलंय. आता मात्र प्रिया 11 सुकापूर टीमकडून खेळताना पाहतोय अजय या फलंदाजाला न्यू बॅटर. कारण सुदाम बॅक टू टेक आउट झालाय. यस, एक खांद्याचा खेळाडू आउट झाला तर दुसरा खांद्याचा खेळाडू इन झालाय. प्लॅनिंग करावी लागेल मित्रांनो. अजय सुदाम बॅक टू टेक आउट. अजय इन. अजय 1 डाऊनला आलाय. तो कोणत्या ट्रॅकवर सागर माडपाई माडप टीमचा हा गोलंदाज. ग्राउंड विकेट. यस, शॉर्ट पॉइंटला खेळून काढलाय. सिंगल धावसंख्या एक धावणे आकारला सुरुवात आणि टीमची धावसंख्या होते या स्कोर कार्डवर 14. 1-14 अशी धावसंख्या झाली स्कोर कार्डवर. बघा पहिला चेंडू खराब फेकला होता त्याच्यावर मात्र सुदाम याने चौकार मारला होता. नो चेंडू होता. तदनंतर मात्र गोलंदाजाने मात्र एक चांगली सटीक लेंथ आणि लाईनने गोलंदाजी फेकली आणि सुदामला बॅक टू टेक आउट केलं. पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय सागर. यस, बॅटच्या स्क्वॉड मध्ये बॅटच्या रडार मध्ये चेंडू निघून चालला वाऱ्याच्या वेगानं आहे येतोय जबरदस्त प्रेक्षणीय. चिडी उडाली चौकार. डीजे थँक्यू. डीजे या 4 धावणे एक बाद धाव संख्या होते स्कोर कार्डवर 18. 1-18. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. प्रिया 11 सुकापूर टीमच्या स्कोर कार्डवर माडपाई माडप विरुद्ध खेळत असताना धाव संख्या आल्या P1च्या षटकामध्ये. पहिल्या पॉवर प्ले मध्ये फलंदाज एक बाद झाला पण फलंदाजाची पॉवर चालली आणि 18 धाव संख्या आल्या स्कोर कार्डवर. बघा पहिल्या षटकामध्ये 6 मिनिटं झाली आहेत तरी उर्वरित तुम्हाला 14 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकायची आहेत. टाइम अलर्ट आहे. फील्डिंग टीम तुमच्यावर प्रेशर असणार आहे. इज अ बॉलर नेम माडपाई माडप शैलेश. यस, ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना या खेळाडूला सातत्यानं पाहिले माडपाई माडप टीम कडून खेळताना. आत्ताही त्याला पाहतोय आपण माडपाई माडप टीम कडून खेळताना शैलेश या गोलंदाजाला. तर स्ट्राईकवरती फलंदाज आहे अजय आणि राजेश वांगणी. राजेश नेरे वांगणी ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना नेरे वांगणी टीम कडून खेळताना पाहतोय राजेश याला.
ओहो, हा चेंडू मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केला. स्टिक यार्डचा व्हाईट यार्ड टाकण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टिक यार्ड टाकण्याचा प्रयत्न केला. काय कला सादर केली याच्यावर ना अजय बाबा एक कारगर इलाज झालाय. हेलिकॉप्टर तोच इलाज ह्या ब्रह्मास्त्रावर एक जालिम उपाय म्हणून ठरला जातोय. ओहो, आउटसाइड चेंडू आला द कार्पेट डीप काऊ कॉर्नर. चेंडू निघून चाललाय सिंगल आणि सिंगल धावसंख्या तब्बल होते या स्कोअर कार्डवर 19 चा आकडा आलाय. एक बाद धावसंख्या 19 होते या स्कोअर कार्डवर. 19 धावसंख्या झाली. जर सातत्यानं आपण विचार केला, एक विकेट बॅक टू टेक आउट. प्रिया एले सुकापूर टीम दरम्यान सामना पाहतो माडपाय माडप. फटका पचला, एलिमिनेशन नाही. फटका पचला, क्षेत्रफळ त्या ठिकाणी येतोय. राजेश जाणार बॅक टू टेक आउट. दुसरा झटका लागला जातोय 19 अंकावर. डीजे विशाल वाघमारे आज आमच्यासोबत जोडले जात आहेत. तर स्वरूप डीजेचे ऑपरेटर सिद्धेश मोकणे कधी कधी मध्ये मध्ये चॅटिंग पण करतायत. हे गाणी शोधतायत, कारण कसं जुनं अल्बम शोधून काढणं थोडंसं. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त गुगलवर सर्च करा, लगेच अल्बम आपल्या डोळ्यासमोर येतोय. त्याचा ते शोध लावतायत. 2 बाद 19 धावसंख्या झाल्या स्कोअर कार्डवर. शैलेश यस, उंची जास्त लांबी कमी आहे, पण सेकंड अटेम्प्ट मध्ये आल्या पावडून माघारी पाडवलाय. फलंदाज मिलिंद झाला. डीजे वारंवार जुना अल्बम शोधत बसतायत. अभी नया का कोई भरोसा नहीं, वो पुराना चाहिए. वो पुराने दिन अलग, वो पुराने यादें अलग, वो पुराने दिन हम कहाँ भूलेंगे. चला मैदानाकडे जाऊया. परंतु काय घडलं, आला पावले माघारी पाठवलं मिलिंदला, कारण मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये झटका दिला गोलंदाज शैलेश यानं. न्यू बॅटर अजय. एका बाजूला अजय, तो दूसरा अजय. एक अजय नाईक, दोन्ही अजय नाईक आहेत का? अजय पवार. एस अजय पवार. ओ हो, विदाउट फुटवर्क. मोबाईल मध्ये नेटवर्क तरच होईल चॅटिंग. आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क फार महत्वाचे असतात, कारण क्रिकेटमध्ये फुटवर्क असलं तरच बॅटिंग, आणि मोबाईलमध्ये नेटवर्क असला तर आमचे डीजे ऑपरेटर म्हणतात तरच आमची चॅटिंग, वरनं काय कामाचं नाही. पुढचा चेंडू शैलेश या स्लॅप केलं विजय. परंतु जय डिबलाय. फलंदाज विजय पवार जाणार बॅक टू टेक आउट. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू. धावा झाला टोटल 19, परंतु ह्या गोलंदाजाला काय कमाल केली.
मार्फाई मानप टीमचा गोलंदाज झाला गोलंदाजी ट्रॅकवर आणि काय कमालची गोलंदाजी पाहिली या मैदानामध्ये. एक धाव खर्च केली आणि विकेट प्राप्त केल्या 3. काय जबरदस्त, काय धार गोलंदाजी पाहिली या मैदानामध्ये. सटीक लेंथ आणि लाईनने गोलंदाजी फेकली, तिकड मारा केला मित्र म्हणून गोलंदाज शैलेश या भावानं. काय जबरदस्त गोलंदाजी या मैदानामध्ये पाहिली शैलेश कडून. अजय गोलंदाज ट्रॅकवर आलाय. अजय पवार मॅन फ्रॉम मोहपाडा. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळत असताना आपल्या गावाकडून म्हणजे मोहपाड्याकडून टीम खेळताना सातत्यानं पाहिले या खेळाडूला. परंतु आता माडफाई माडप टीम कडून खेळताना पाहायला मिळतोय गोलंदाज अजय ह्याला. तर स्ट्राईक होते फलंदाज अजय नाईक. एका बाजूला गोलंदाज अजय तर दुसऱ्या बाजूला फलंदाज अजय. अजय दादा जय कोणाचा होणार, फलंदाजाचा की गोलंदाजाचा? कारण 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 4 बाद आणि 19. वरची कडा साठली होती. शॉर्ट दरम्यानला चेंडू मात्र फील्ड केला. बॅकअप चांगला, धाव मात्र मिळत नाहीये. अजय नाईक एका बाजूला अजय गोलंदाज, दुसऱ्या बाजूला अजय नाईक फलंदाज. एक मोहपाडा टीम कडून बिलॉंग करताना पाहिले तर दुसऱ्या खेळाडूला आपण पाहिलंय जो खास करून खांदर टीम कडून खेळताना. पण आता मात्र ऑपोजिट खेळावं लागतोय एक दुसऱ्याच्या. पुढचा चेंडू अजय टू अजय. फटका बसलाय का? यस, विकेट जाणार. फलंदाज अजय नाईक बाद होतोय आणि काट्यानं काढला जातोय अजय हा गोलंदाज मोहपाडा टीमचा. परंतु आता खेळतोय माडफाई माडप टीम कडून डीजे. शैलेश आला आणि खऱ्या अर्थानं सुसाट जाणारी वेगवान एक्सप्रेसला कुठेतरी लाल झेंडा दाखवण्याचं काम केला मित्र म्हणून माडफाई माडप टीमचा गोलंदाज शैलेश यानं. काय जबरदस्त ब्रेक लावलं या सुसाट एक्सप्रेस धावणाऱ्या प्रिया 11 सुकापूर टीमच्या फलंदाजाला. कारण त्याने 3 विकेट प्राप्त केलं. पाठीचा कणा समजला जाणारा जो टॉप ऑर्डर मध्ये आलेला फलंदाजाचा कणा तोडून टाकला मित्र म्हणून गोलंदाज शैलेश या गोलंदाजानं. न्यू बॅटर सागर. परंतु अजय गोलंदाज या सरळ चेंडू हवेमध्ये उडवलाय. ऑन साइडला डीप मिड विकेटला चेंडू जातोय. सिंगलला डबल कन्वर्ट केले. यस, चित्याच्या चपलानं 2 धाव पूर्ण केल्या जातात. या 2 धावामध्ये आता कुठेतरी थोडासा स्कोर कार्ड हरला जातोय. धाव संख्या होती तब्बल स्कोर कार्डवर 21. आमचे डीजे ऑपरेटर मुकडे फार खुश झाले. 21 चा आकडा आला स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू अजय. ओहो, ब्लाइंड स्ट्रोक. आंधळा फटका मारण्याचा प्रयत्न केला. दैत्य जिलेबी मागताय भजिया. डॉट त्यांची सांगता होते. दडपण आणि दडपण टाकण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातोय माडफाई माडप टीमच्या गोलंदाजाकडून. जर का आपण विचार केला शैलेशने मात्र काय सुंदर गोलंदाजी केली. मी शैलेशचं का कौतुक करतोय की 1 धाव त्याने खर्च केली आणि 3 विकेट. म्हणजे जे टॉप ऑर्डर मध्ये फलंदाज होते त्यांचा मात्र काटा काढला तर गोलंदाज माडफाई माडप टीमचा गोलंदाज शैलेशानं. पुन्हा मात्र विधाउट मात्र हा फुटवर खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. जजमेंट चुकलाय. रिएक्शन कनेक्शन नाही तर रिएक्शन कहां से होगा. कनेक्शन होणं फार गरजेचं असतं मित्रांनो. पुन्हा गोलंदाज अजय गोलंदाज ट्रॅकवर आहे. ओहो, सरळ पायावर की बॅटरी चेंडू आदळलाय. परंतु सिंगलला डबल कन्वर्ट. यस,
दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. लेग बाय एक शॉर्ट रन आहे, एक शॉर्ट रन. बघा पहिला दुष्काळ आणि दुष्काळ 13 महिन्यात चालू. लेग बाय सिंगल. टोटल 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि धावा आल्या स्कोर कार्डवर 22. 5 धावा खर्च केल्या अजयने आणि 1 विकेट प्राप्त केली. चला थोडं स्पीडअप करा. केटीसी लाईव्ह आमचे अजिंक्य पवार यांची वाहिनी आहे. बेस्ट क्वालिटी अँड क्लॅरिटी. थोडा स्पीडअप करा. बेस्ट क्लॅरिटी अँड क्वालिटी लाईक करा, शेअर करा. आपलं चॅनल, आपल्या माणसाचं चॅनल अजिंक्य पवार यांची वाहिनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघा 18 मिनिटं झालेत. बघा जर का टाइम अलर्ट आहे, टायमाच्या वेळेवर जर का षटक संपली नाही तर एक प्लेअर नियमानुसार आज घ्यावा लागेल सर्कल ऍड मध्ये. म्हणून तुम्हाला थोडं स्पीडअप करा. फिल्डिंग टीम थोडं स्पीडअप करा. 18 मिनिटं झालेत. तर अंतिम षटक स्लॉगवर नितेश अंतिम षटक फेकण्याकरता आलेत. नितेश माडफाई माडप टीमचा गोलंदाज. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना या गोलंदाजाला आपण पाहिलंय. याच्यानंतर होणारा सामना पल्लवी 11 मेरकुडवाडी स्वर्गीय हरी मिरकुट प्रतिष्ठान वाकस आपण टॉस करण्याकरता या. नितेश वाकस यांची टीम आमचे केटीसी लाईव्ह की वाकस यांची टीम असणार याच्यानंतर. पुढचा चेंडू 7व्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न करतो. बॅट आणि चेंडूचा कोणताही मित्र संपर्क येत नाही. मी मगाशी म्हटलं होतं कनेक्शन आहे दादा, तो रिएक्शन करायचं होगा. कनेक्शन फार महत्वाचा. तर रेंज गेली तर मोबाईलला नेटवर्क येत नाहीये. पुढचा चेंडू हाफ करता चेंडू फुलचा पटका सक्सेसफुल ठरला. यस डेमिडिके बाउंड्रीच्या बाहेर दमदार आर पार फार उशिरा येतोय हा षटकार. डीजे सोनल याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये हा षटकार पाहिला. टोटल धावसंख्या होते स्कोर कार्डवर 28 चा आकडा आला स्कोर कार्डवर. थोडा स्पीडअप करा आणि त्या पेनल्टी दिली जाईल. फिल्डर तुम्हाला विनंती असणार आहे माडपाय माडप, कारण 30 सेकंद अजून बाकी आहेत. पुढचा चेंडू फटका बसला. उंची गाठली, लांबी कमी आहे, क्षेत्रसे खाली येतोय, झेल सुटलाय. तत्पर 2 धावेसाठी पलटवार आणि दुसरी धाव घेताना फलंदाज. यस तिसऱ्या पंचांचा रेफरन्स या ठिकाणी मागितलाय. काय घडलं आपण पाहणार आहोत. रनआउटची विकेट आहे किंवा नाही हे पाहण्याकरता तिसऱ्या पंचांच्याकडे माग केली आहे. यस आउट. OUT आउट. फलंदाज होतो या बाद. रनआउटचा विकेट जाणार बॅक टू द आउट. धाव संख्या होते स्कोर कार्डवर 29. डीजे असं 29 धावसंख्या आली स्कोर कार्डवर.
पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर येतोय. थोडा स्पीडअप करा मित्रांनो. नितेश या स्लॅप केला, शत्रुसेठ खाली, फलंदाज बाद होणार. धाव संख्या फक्त आणि फक्त 29 आहे या स्कोर कार्डवर. देऊया आता डीजेला संधी. डीजे वाजवा. देवदास पारो. हो बघा काय डेंजर बाबा. धून वाजवली आमचे डीजे ऑपरेटरने. फलंदाज भाग्यवान, फार उशिराला भाग्यवान. सतीश नितेश गोलंदाज. यस पुन्हा बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त करतोय नितेश. आणि पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिली इनिंग समाप्त झाली. धावाला स्कोर कार्डवर तब्बल 29. 24 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात माडपाई माडप टीमला 30 धावा. त्याच्यानंतर होणारा सामना हर मेरकुटे प्रतिष्ठान वाकस आणि पल्लवी 11 मेरकुटवाडी. आपण या टॉस करण्याकरता प्रकाश पारवी आणि अशोक मेरकुटे आपण टॉस करण्याकरता या. दुपारचा वक्त आहे, दुपारचा टाइम आहे. हिंदीमध्ये कॉमेडी करत असताना आम्ही नेहमी म्हणतो लोहा गरम है दादा, हाथोड़ा मारना चाहिए. कौन हाथोड़े के ऊपर हाथोड़ा मारेगा ठोकेगा, लेकिन जो ठोकेगा वही आगे रोकेगा. लेकिन किसको रोकेगा? क्योंकि ये क्रिकेट का माहौल, क्रिकेट का रण संग्राम और ये क्रिकेट का जलवा 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 इस मैदान के ऊपर. चला तरस फड़प करा. टॉस करण्याकरता या आमच्या आयोजक कमिटीचे अध्यक्ष मी माधवजी पिरकर सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्यायचं आहे. हरी मेरकुटे प्रतिष्ठान वाकस दरम्यान पल्लवी 11 मेरकुटवाडी यांच्यामध्ये टॉस केला जातोय. टॉसचा बॉस कोण होणार? माडपाई माडप. आणि मित्रांनो सामना पाहतोय प्रिया 11 सुकापूर याच्यामध्ये हे क्रिकेटचं बॅटल. एकूण 30 धावा झाल्यात आणि 30 धावांची गरज असणार आहे माडफाई माडप टीमला. कारण प्रिया 11 सुकापूर टीम आपण पहिला एक सामना गमावलात. हा सामना तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे, तो जिंकावा लागेल आणि त्यानुसार सटीक लेंथ आणि लाईन. वाकस टीमचा कॅप्टन प्रकाश पारवी, हरी मेरकुटे प्रतिष्ठान वाकस टीमचा कर्णधार. आपण या प्रकाश पारवी टॉस करण्याकरता या. पुन्हा आमच्या पंचांचं या ठिकाणी आगमन होतोय. एस अविनादादा पारंगे आज सलग तिसऱ्या पर्वामध्ये त्यांचं योगदान आम्हाला लाभलंय. आमचे टीके कुरुंगले सर असतील किंवा अविनादादा पारंगे असतील यांनी सातत्यानं या स्पर्धेला फार मोठे योगदान दिलंय. द बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय.
कैलास निंबोड एक्सप्रेस एक्सपोर्टक बल्लेबाज, फार मोठं नाव आहे कैलासचं. आणि नवीन त्याच्यासोबत अजय, एक यंग टॅलेंट आणि एक बराचसा अनुभव असणारा फलंदाज कैलास. मात्र मैदानामध्ये माडपाई माडप टीमची जोड सगळ जाताना पाहायला मिळते. तो पिवंत पहिले षटक प्रिया एल्वे सुकापूर टीमचा गोलंदाज अजय. अजय ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना सातत्यानं आपण खांदा टीमकडून खेळताना पाहिले. गोलंदाज ट्रॅकवर आता गोलंदाज येतोय, परंतु आता प्रिया एल्वे सुकापूर टीमकडून खेळताना या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. अजय ह्या गोलंदाजाला याच प्रकार पारधी आपण टॉस करा लगेच. पल्लवी 11 मिरकुटवाडी यस टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल क्षेत्ररक्षण? ओके यस यस वाकस टीमने एक सामना जिंकलाय. प्रकाश पारधी यांच्या टीमनं एक सामना जिंकलाय, तर मात्र मिरकुटवाडी टीमने एक सामना गमावलाय. हा सामना मिरकुटवाडी टीमसाठी फार महत्वाचा असणार आहे. यस आलंच ताबडतोब फलंदाजी कैलास, पण तू काय करणार? यस कैलास जाणार, आलं पडली ना गाडी येतो या फार मोठा मासा लागला जातोय जाळ्याला. कैलास बॅक टू टेक आउट. डीजे कधी कधी आम्ही जातो कोमात. ग्रुप ग्रामपंचायत रोबडचे विद्यमान सदस्य सन्माननीय आदरणीय योगीजी ठोंबरे साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले. करूया आजच्या 4थ्या दिवसामध्ये सरसे स्वागत. एक बाद, एक विकेट बैक टू टेक आउट. जोर का झटका जोरों से लगे, कारण एक फलंदाज बाद झाल्याचे थोडंसं दडपण आलंय माडपाई माडप टीमवर. पहिला विकेट प्राप्त केला अजय ह्या गोलंदाजानं, आणि ते घेणं फार महत्वाचं होतं खऱ्या अर्थानं प्रिया एल्वे सुकापूर टीमला, आणि ते मात्र कमाल केले या गोलंदाजानं. न्यू बॅटर भानुदास. हा दूसरा विकेट बैक टू बैक जाते डगआउट. डीजे पदवर आपण एक फार मोठे सन्मान एका फार मोठ्या खेळाडूचा आपण घेतोय की रायगड ओपन टीम मध्ये खेळत असताना आपल्या समाजाचं नाव, आपल्या स्वतःचं नाव, पूर्ण अभिमान वाटेल आपल्या समाजाला, असं नाव ज्यांनी कोरून ठेवलंय. उस्मान पटेल असेल, म्हणजे दिग्गज खेळाडू असतील, त्यांच्या सोबत खेळण्याचा मान हिरामन नाईक याला मिळालाय. त्यांचा सन्मान आणि असेच आपल्या समाजामधील खेळाडू पुढे जावत एक जिवंत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर हिरामन नाईक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यांचा सन्मान या मंचावर केला जाणार आहे. स्वागत त्यांचं ह्या मंचावर केलं जाणार आहे. हिरामन नाईक आपण या एक स्टारकास्ट खेळाडू, यंग टॅलेंट युवा आहे,
आणि हा अध्यक्षांना विनंती असणार आहे की आमच्या अध्यक्ष रायगड प्रीमियर लीग पर्व तिसराचे अध्यक्ष मी माधवजी पिरकड सरांना विनंती करतोय की हिरामण नाईक येस हिरामण नाईक येस नक्कीच हा त्याचा इंटरव्ह्यू सुद्धा घेतली जाईल. हिरामण हिरामण तुझ्यासाठी असं ते दादा काय कसं आहे काय तुझं मनोगत ऐकल्यानंतर आमची जे तळागाळातील खेळाडू आहेत ना त्यांनाही होप्स येईल की बघा तू एक चांगला प्लॅटफॉर्म सेट केलाय आपल्या खेळाडूंना एक चांगला सोल्युशन तुझ्या माध्यमातून मिळावं एक सन्मान केला जातोय. स्टारकास्ट खेळाडू आपल्या समाजाचा आपला आदिवासी समाजाचा एक खेळाडू आहे की तो ओपन रायगड टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. मग त्याच्यासोबत उस्मान पटेल असतील आमचे रजतजी मुंडे असतील योगेशजी पवार असतील जे असे स्टारकास्ट खेळाडू आहेत त्यांच्यासोबत खेळताना या खेळाडूला हिरामण नाईकला आपण पाहतोय. म्हणजे बघा तुमच्या मेहनत तुम्हाला कुठे नेते आणि काय आपल्याला मिळतंय हे मात्र उदाहरण आपल्या डोळ्यासमोर पाहतोय आपण. भगवानजी नाईक हे त्यांचे वडील आहे त्यांना विनंती असणार आहे की आपण व्यासपीठाकडे या. भगवानजी नाईक मी मगाशी वर्णन केलं होतं पुत्र व्हावा असं मुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा आणि हिरामण नाईक यांचे वडील भगवान नाईक आपण या. भगवानजी नाईक आपण या ठिकाणी या. सरळ पॅडवर आदळला जातोय चेंडू लेग विकेटची विकेटची अपील केली होती लाऊड अपील यस लेग बायचा इशारा आमच्याकडे येतोय. भगवानजी नाईक आपण या. हा बघा आपल्या तळागाळातील खेळाडू एका मोठ्या प्लॅटफॉर्म व्यवसाय क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. हिरामण नाईक पवटी गाव बघा छोटंसं गाव आहे आणि त्या गावामधून एक फार मोठा स्टारकास्ट खेळाडू हिरामण नाईक आज आपल्या गावाचं नाव एक छोट्या गावाचं नाव मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपल्या वडिलांचं नाव उज्ज्वल केलं आपल्या स्वतःचं नाव तर अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये गुंजलं जातोय पण त्याच्यासोबत आपल्या वडिलांचं नाव आपल्या गावाचं नाव आणि आपल्या समाजाचं नाव उंच शिखरावर त्याने नेऊन ठेवलंय. असा तुमचा आमचा सर्वांचा लाडका खेळाडू हिरामण नाईक यांचं या ठिकाणी सन्मान स्वागत केला जातोय. धन्यवाद हिरामण तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला हार्दिक शुभेच्छा. हिरामण एक दोन शब्द आपल्या मनोगत नक्कीच हिरामण थोडं थांबायचंय नाही थोडं मनोगत कमी बोलतोय परंतु बोलतोय कमी करतोय जास्त आणि म्हणूनच आज रायगड जिल्ह्यामध्ये ज्याची दखल घेतली जाते. पण आपली ही यंग पिढी खेळते तू सुद्धा यंग आहेस तर आपल्या समाजासाठी या तळागाळातील खेळाडूसाठी आपला काय संदेश असणार आहे की काय करावं लागेल की ते खऱ्या अर्थानं मोठमोठ्या प्लेअरमध्ये मोठमोठ्या प्लेअरच्या सोबत खेळतील आणि की व्यवसाय क्रिकेट खेळतील काय मनोगत देशील काय सजेशन असणार आहे या खेळाडूंच्यासाठी. एकच सांगेन की प्रॅक्टिस चालू ठेवा जेणेकरून की तुम्हाला संधी मिळेल पुढे खेळण्यासाठी. नक्कीच मित्रांनो बघा कमी बोलतोय आणि खूप काही करतोय असं एक शांत आणि संयमी खेळाडू पाहिला हिरामण नाईकला. एक फार मोठा संदेश छोटा बोला परंतु फार मोठा कामगिरी त्याने सांगितली की प्रॅक्टिस सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची मेहनत आहे आणि प्रॅक्टिस जर का केली ना तर कदाचित बरेचसे खेळाडू आपले एक स्टारकास्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. 18 चेंडू आणि 27 धावा. दोन विकेट बॅक टू बॅक टू बॉलर यस सरळ बॉलरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय परंतु सुरेख फटका होता. सरळ एसटीवर चेंडू जाऊन आदळतोय. आता येणारे 17 चेंडू इक्वेशन सांगतोय 27 धावांची गरज. 17 चेंडू 27 धावा बनवावे लागतील मारफाई माडप टीमला कारण एक रन की कीमत आप क्या जाने बाबू. पुढचा चेंडू गोलंदाज सुदाम
हो 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 काय वेगाने चेंडू फेकतोय. वेगावर सवार झाला. वेगवान गोलंदाज पाहिला. काय सुसार एक्सरे पाहिली गोलंदाज सुद्धा मिळाला. काय जबरदस्त. 16 चेंडू 27 धावा. 16 चेंडू आणि 27 धावा. पुढचा चेंडू सुदाम. सुरेख फटका खेळलाय. स्लिपर कव्हरला चेंडू खेळून काढलाय. डीप पॉइंटला चेंडू निघून चालला. एक सिंगल. बॅकवर्ड डीप पॉइंटला चेंडू खेळून काढलाय. अलंद कार्पेट. एक सिंगल आणि सिंगल मात्र एक धावाने अंतर कमी केला जातोय. येणारे 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. 26. 15 चेंडू आणि 26 धावा. तर आतापर्यंत 3 चेंडू खर्च झालेत आणि 3 चेंडू फक्त एक धाव करता आले. एक धाव बनवली. स्ट्रायकरचे फलंदाज अजय आणि शैलेश ही जोड सगळ्या माडपाई माडप टीमची. लेफ्ट अँड राईटीचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. लेफ्ट अँड राईटीचं कॉम्बिनेशन म्हटलं की मित्र आम्ही नेहमी म्हणतो डोकेदुखीचं काम पडतोय. डोकेदुखीचं काम थांबवण्याचं काम केलं जातं त्या सुदामकडून आणि ते करणं फार महत्वाचं असणार आहे. कारण या ठिकाणी प्रिया 11 सुकापूर टीमला आज सामना जिंकणं फार महत्वाचं असणार आहे. पुढचा चेंडू सुदाम. हाफ टॅकरचा चेंडू आहे. फटका बसलाय. फलंदाज बाद होतोय. मी म्हटलं होतं सुदाम भावा की अशी कर हवा की खऱ्या अर्थानं जी टीम एक विजय शोधत आहे तो विजय मात्र या ठिकाणी मिळवून द्यायचा आहे प्रिया 11 सुकापूर टीमला. डीजे काल दिवसभरामध्ये मित्रांनो शिरशेवाडी मॅनफ्रॉमचा गोड आवाज आमचे अंकुश निरगुडा यांचा आवाज कालच्या दिवसामध्ये आपण केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ऐकला. काय जबरदस्त गोड आवाज आहे. नवीन नवीन समालोचक तयार होत आहेत आमच्या समाजामध्ये. फार मोठी गर्वाची गोष्ट आहे मित्रांनो. नो मॅटर अनिल हिरवा एज अ चॉकलेटी बॉय. अनिल हिरवा काय करणार या मैदानावर. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना या खेळाडूला भिलवल्या टीमकडे बघा मी म्हटलं होतं हे चॉकलेटी बॉय आहे आणि त्याने बरोबर कॅप सिलेक्शन केलंय. निघून त्याला डिपेंडंट बॉन्डीच्या बाहेर चौकार. डीजे बघा. थँक्यू डीजे. आम्हाला गुरुग्रामपंचायत सदस्य सन्माननीय आदरणीय योगीजी ठोंबरे सर कळत आहेत की आत्ताच कर्जत खालापूर प्रीमियर लीग झाली त्याच्यामध्ये 2 चेंडूला 2 षटकार मारणारा हा चॉकलेटी बॉय आहे. बघा त्यावेळेला 2 षटकार मारले होते. आता 2 चेंडूला 2 चौकार मारतोय. काय जबरदस्त. आणि मी उगाच म्हटलं नाही हा चॉकलेटी बॉय आहे. जबरदस्त. डीजे वाजवा. थँक्यू. येणारी चेंडू 12 चेंडू 18 धावांची करत. बाप रे. अनिल हिरवा मैदानामध्ये आला 2 चेंडूला 2 चौकार मारले. 2 मोठे फटके पाहिले. फटका आहे मोठा नाही धावांचा तोटा कारण अनिल हिरवा जबरदस्त फायरिंग करतो ह्या मैदानामध्ये. येणारे 12 चेंडू 18 धावांची गरज आहे माडफाई माडप टीमला. 12 चेंडू 18 धावांचं समीकरण. अनिल आणि 7 देतोय शैलेश. परत अनिल काय जबरदस्त 2 चेंडू 400च्या स्ट्राईक रन रेटने त्याने पुढं हा मात्र रन रेट पुढे नेण्याचं काम केलंय. अनिल हिरवा या फलंदाजानं
कारण 2 चेंडू फेस केले आणि 8 धावा बनवल्यात. गोलंदाज मिलिंद. ब्लॉकचा चेंडू होता, सर्व चेंडूला आडव्या पट्ट्याने खेळून काढलाय, डीपीड विकेटला सिंगल. खरं अनिल हिरवा स्ट्राईक वरती राहणार. आता येणारी चेंडू 11 आणि 11 चेंडू मध्ये धावा बनवली. डेंजर 11 17. कोणाला खतरा? माडपळ माडप की प्रिया 11 सुकापूर टीमला. खरं 11 आणि 17. 11 चेंडू 17 धावांची गरज. 11 चेंडू आणि 17 धावा. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर येतोय. मिलिंद स्ट्राईक वरती चॉकलेटी बॉय यंग हॅन्डसम. यस ही ताकद आणि हिरवाची आणि हिरवा काय जबरदस्त जबरदस्त लाभ क्रिएट केला. सरळ दिवा उडून आउट ठरले पार्क. षटकार. बघा समीकरण बदलवलंय. 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. यस 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 आणि हिरवा. ओ माय गॉड. आणि नावाचं वादळ आलं. या वादळाला कोण थांबवणार? 2 लगातार चौकार आणि 2 लगातार षटकार मारतोय. हा बंदा झोकेगाडी सोना पुष्पा. डीजे वाजवा. 5 धावांची गरज. 5 धावांची गरज आहे. फिनिशर ठरतोय का? नाही, परंतु काम तमाम केलं. स्पर्धेमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पटके सुद्धा पाहिलं आणि हिरवाच्या फलंदाजाकडून. डीजे आता वाजवा. थँक्यू डीजे. समोरची स्कूटी आहे ना ती थोडी क्रॉस करायची. लाल स्कूटी. हा दादा. यस यस. ओके ओके. थँक्यू दादा. हा थोडी फिरवा. अजून क्रॉस फिरवा. अजून क्रॉस. आडवी केली तरी काय हरकत नाही, पण तो हँडल लॉक आहे त्याच्यामुळे थोडी तकलीफ होते त्या ठिकाणी दादा ना. ओहो फटका पसला. एलिव्हेशन नाही. झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज बाद. परंतु अनिल हिरवानं या सामन्याच्या जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यास मोकळं केलंय. डीजे थँक्यू डीजे. 7 चेंडू 5 धावांची गरज. न्यू बॅटर उमेश भोईर. ग्रामीण टेनिस क्रिकेट मध्ये खेळताना या खेळाडूला सातत्याने पाहिलंय. भानसरी गावकडून खेळताना पाहिले. यस लाभ केला. बघूया. हा येतोय चौकार. सामना लेवल झालाय. 1 धावेची गरज असणार आहे माडफाई माडप टीमला. हा डीजे या जोमात. सहा चेंडू आणि 1 धावेची गरज माडफाई माडप टीमला. सामना टाय झालाय. सामना लेवल झालाय परंतु 1 धावेची गरज असणार आहे ती माडफाई माडप टीमला. प्रिया 11 सुकापूर टीम या ठिकाणी अनिल हिरवा मैदानामध्ये दाखल झाला आणि काय त्यानं 4 चांद लावलं या आपल्या मॅचला. 2 चौकार 2 षटकार नंतर विकेट सरेंडर केला. परंतु काही हरकत नाहीये. विकेट जरी दिला तरी मात्र त्यांनी काम लाख मोलाचं केलं. बघा 12 आणि 8 20 धावा बनवल्या अनिल हिरवा या फलंदाजानं. म्हणजे फार मोठी लाख मोलाची कामगिरी केली अनिल हिरवा या फलंदाजानं. 1 धावेची गरज असणार आहे. सुनील गोंद ट्रॅकवर आलाय परंतु तद्वर मुकाबला धीरे 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 होले होले का होईना निघून चाललाय माडपाई माडप टीमच्या बाजूला. कारण फक्त 6 चेंडू आणि 1 धावेची गरज असणार आहे.
मगाशी आपण सुपर ओव्हरचा सामना पाहिला. क्रिकेट म्हटलं की अनिश्चितचा खेळ, कधी काही होऊ शकतोय. सरण्याप्रमाणे रंग बदलणारा त्याचं नाव ठेवलंय क्रिकेट. काही होऊ शकतो क्रिकेटमध्ये. या ठिकाणी ऑन साइडला पर्यंत रनआउटची विकेट. बघा आता 5 चेंडू 1 धावेची घरात. डीजे वाजवा. क्या बात है. अजिंक्य पवार अख्ख्या जिल्ह्यामध्ये हे लाईव्ह फेमस. तेव्हाच मी म्हटलं होतं ना मगाशी, आमचे डीजे वाले चॅटिंग काय जास्त करतायत. ऑपरेटरचे आमचे डीजे वाले म्हणजे बघा ते धुवून शोधून काढतायत. 1 धावेची गरज आहे. शॉर्ट पॉइंटला चेंडू खेळून काढला. विजयाचा फटका ठरला जातो का? यस. माडफाय माडप टीम या ठिकाणी विजयी होतो. विजय संघाचे सहर्ष स्वागत. परंतु प्रिया सुकारपूर टीम या ठिकाणी पराजित होते. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सगळ्यांना माहिती असणार आहे. चेहऱ्यावर सुद्धा स्माइल बघतोय. चॉकलेट बाय. अरे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचा हकदार ठरतोय. आणि लिरवा